हॅलो हाय नमस्कार मंडळी. तर मी गावी गेली होती. तर शिमग्याला ना आम्ही असे शेवाळे बनवतो. तर मी शेवाळीची तुम्हाला रेसिपी दाखवते. ही बघा, हे तांदळाचं पीठ. ह्या तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यात मीठ टाकलेलं. ते गरम होतं पाणी. त्या गरम पाण्यामधून ते पीठ ढवळून आपण त्याच्या पिठाची चांगलं मिक्स केलं. ते पीठ म्हणजे हे पीठ मिक्स झालं ना व्यवस्थित प्रॉपर, तुम्हाला दाखवते पुढे. हे असं ढवळावं लागतं. ह्यासाठी हे इथे ननंदबाई आमच्या खोबरं किसत होत्या. हे माझ्या 2 सासवा हे अशा पीठ मळत होत्या. हे पीठ मळून झालं ना की गरम उकळत्या पाण्यात त्याचे गोळे करून सोडून द्यायचे असतात आणि थोडा वेळ त्याला झाकण लावून चांगलं त्याला शिजू द्यायचं असतं. तुम्हाला दाखवते. असे गोळे करायचे. हां, हे असे पाण्यात घातले की तुम्हाला त्याला उकळ येईपर्यंत ठेवायचं असतं. हे बघा, दोघी भांडणं करतात बघा कसे. इथे बघा पाणी उकळलं आणि त्यात ठेवलं आहे पाणी. हे बघा कसे भांडतात. माझा परी हॅपी बड्डे करते काकाला. त्याचा आज बड्डे आहे. असं झाकण ठेवून ते थोडं उकळी यायचं. नंतर हे बघा, हे असं भांडं भेटतं. या भांड्यातनं असे शेवाळे काढायचे. हे बघा, शेवाळे मग असे दिसतात. आणि मग खोबरं किसून त्या खोबऱ्याचा रस काढून त्यात थोडंसं जिरं आणि गूळ टाकून त्याचा रस्सा करायचा आणि ते त्याचं एक हे तयार होतं, रस. तो त्याच्यासोबत खायचा असतो. थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा, असं शेवाळ्याचे प्रकार. शेवाळ अशी दिसत होती. मग नंतर ते सर्वांना पूर्ण नाही म्हणून पुन्हा पीठ मळलं आणि मग मी पण मदतीला लागली. बघा, परी आमची त्याला साथच सोडत नव्हती. नुसती मागे मागे येत होती. हे बघा, मग पूर्ण रेडी झाल्यावर असं काही दिसतं ते. आणि हे रेडी झालं पूर्ण शेवाळे. मग मी भाजी सर्व कामं झाल्यानंतर मी ना भाजीच्या परड्यामध्ये गेली. तिथे हा दोघंजणं ना स्कूलमधून येत होते आणि एकमेकांबरोबर असे भांडत होते ना, की मी त्यांचा व्हिडिओ क्लिक केलेला तेव्हा. आणि हे बघा, आमचे भाजीचं परडं. तिथे ही काकी भाजी काढत होती. ही लाल माठची भाजी, ही वालीची भाजी, गवारची भाजी, भेंडीची भाजी, मुळ्याची भाजी, शेगल्याची भाजी, असे हे सर्व भाज्या आहेत. हे आमचं आहे. हे काकी करते हे सर्व काय. हे बघा. आणि नंतर प्रणवचा बड्डे होता आमच्या. मग प्रणयचा आम्ही बड्डे सर्वांनी सेलिब्रेट केला. आम्ही सर्व फॅमिली एकत्र येऊन आम्ही असा बड्डे सेलिब्रेट केला. सर्वजणांनी ओवाळून घेतलं त्याला. आमच्या मॅडम बघा कशा बसल्यात. ही आमची ननंदबाई, हे माझे दीर, माझ्या सर्वात छोट्या दीराचा बड्डे होता. ही आमची काकी, वारेंग काकी, ही माझी सासू, ही पण ननंदच आहे. अशा प्रकारे आम्ही बड्डे सेलिब्रेट केला. आम्ही सगळ्यांनी ओवाळून घेतलं. हे काका, सासरे सर्वात छोटे, हे मधले सासरे, मागे ते मधले सासरे, आणि ही आमची सर्व फॅमिली. अशा प्रकारे गेला आमचा आजचा हा दिवस.